आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने बटरफ्लाय थीम कशी बनवायची हे सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ हा पूर्ण बघा, म्हणजे तुम्ही देखील हा केक बनवू शकतात। मी अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे थीम या केकमध्ये। हॅलो एव्हरीवन, आज मी तुम्हाला खूप सुंदर असा केक दाखवणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा। तर हा केक आपण बनवणार आहोत बेबी गर्लसाठी। क्यूट अशी बेबी गर्ल आहे, तर तिच्यासाठी आपण बटरफ्लाय थीम केक बनवणार आहोत। तर इथे मी केक बनवून घेतलेला आहे। 1.5 किलोचा केक आहे हा, 2 लेअरमध्ये। तर चला आपण याची थीम बनवूयात। हा केक खूप सुंदर आहे, म्हणून शेवटपर्यंत बघा। तर इथे आपण एडिबल टॉपर लावून घेतलेला आहे केकवर, वरच्या लेअरवर, आणि इथे नुरियन 1चं नोझल वापरलेलं आहे। त्यामध्ये आपण पर्पल कलरचा फ्रॉक डॉलला काढून घेणार आहोत। हे बघा, तर आपला फ्रॉक काढून झालेला आहे डॉलला पूर्ण, आणि इथे आपण स्टार नोझलने डिझाईन देखील काढून घेणार आहोत साईडने, त्यामुळे केकचा लुक खूप छान वाटतो। तर हे बघा, आपण दोन्ही बाजूंनी दोन्ही लेअरला डिझाईन काढून घेतलेली आहे खालच्या साईडने। तर हे बघा, छान वाटतोय। तर इथे आपण केकवर लगेच नाव देखील टाकणार आहोत। तर हे नाव मी पहिल्यांदा बनवून घेतलेलं होतं फॉन्डंटमध्ये, नेत्रा। तर हे देखील आपण केकवर असेंबल करणार आहोत। तर हे बघा, आपलं नाव टाकून झालेलं आहे नेत्रा। तर त्यानंतर आपण काही एडिबल बटरफ्लाय वापरलेले आहे, ते देखील केकला साईडने लावून घेतलेले आहे। तर हे बटरफ्लाय एडिबल आहेत, हे आपण खाऊ शकतो। तर इथे रेड कलरचे काही शुगर बॉल देखील डॉलच्या फ्रॉकवर टाकलेले आहे, आणि काही गोल्डन कलरमध्ये शुगर बॉल देखील साईडने टाकलेले आहे केकवर। त्याने केकचा लुक छान वाटतो। तर हे बघा, आपल्या केकचा लुक स्मिता होममेड केककडून प्रेमाने बनवलेला तुमच्या खास क्षणांसाठीचा हा खास केक। तर हे बघा, आपला केक रेडी झालेला आहे। खूप छान वाटतोय केक। तर हा केक खूप सोप्या पद्धतीने बनवलेला आहे, तुम्ही देखील नक्की ट्राय करा, तुम्हालाही जमेल। आणि आपण वरती इथे हॅपी बर्थडेचं टॅग देखील लावलेला आहे गोल्डन कलरमध्ये। तर हा केक तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।